या बातमी पुण्यामध्ये 24 तासामध्ये जीबीएसच्या 16 रुग्णांची नोंद झालेली आहे। राज्यामध्ये जीबीएसने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। जीबीएसची रुग्णसंख्या 127 वरती पोहोचली आहे आणि आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। राज्यातील जीबीएसने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। पुण्यामध्ये 24 तासामध्ये जीबीएसच्या 16 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, पुण्यामध्ये 24 तासामध्ये जीबीएसच्या 16 रुग्णांची नोंद झाली आहे आणि एकाचा मृत्यू झालेला आहे। सविस्तर तपशील। अगदी बरोबर आहे, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये जे तो जीबीएसचा हा आजार संपूर्ण शहरामध्ये पसरताना पाहायला मिळतोय। आज देखील 16 रुग्णांची वाढ जी आहे ती या संपूर्ण जीबीएस रुग्णांमध्ये शहरभरामध्ये झालेली पाहायला मिळते आणि 127 वर हा संपूर्ण आकडा जो आहे तो पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या जीबीएस आजाराला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीय पातळी असेल किंवा स्थानिक महानगरपालिकेच्या पातळीवर असेल या सगळ्या पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत। नागरिक केंद्राचं पथक देखील आज या सगळ्याची पाहणी करून गेलेलं आहे। जवळपास 80% रुग्ण जे आहेत ते एका ठराविक भागातले आहेत आणि एका ठराविक विहिरीतलं पाणी पिल्यामुळे हा आजार वाढतोय अशा प्रकारचा संशय जो आहे तो अनेकांना आहे आणि त्याच्यावरती देखील या सगळ्यांकडून काम केलं जात आहे। परंतु दिवसेंदिवस जे ते या आजाराचे रुग्ण वाढत असल्यामुळे आणि एका ठराविक विशिष्ट भागामध्ये हे सगळे रुग्ण आढळत असल्यामुळे मोठी चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते। आता या सगळ्याला नियंत्रणात आणण्यासाठी नेमकी काय उपाययोजना सरकारकडून केली जाईल, प्रशासनाकडून केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर का रुग्ण वाढायला लागले तर हॉस्पिटल्सला देखील रुग्णालयांना देखील जे आहे ते मार्गदर्शन किंवा गाईडलाईन जे आहे ते दिलेल्या पाहायला मिळतात। या सगळ्या रुग्णांवरती मोफत उपचार व्हावा किंवा 2 लाखापर्यंत या सगळ्यांना मोफत उपचार जे आहे ते कामगिरी रुग्णालयामध्ये मिळावे अशा प्रकारचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून केले गेले आणि तिथे देखील आता रुग्णालयामध्ये व्यवस्था किंवा आसन आरक्षित करण्यासाठी जी आहे ती प्रयत्न सुरू झाल्यानंतर आता 50 बेड जे आहे ते त्यांना मिळालेले आहेत। त्यामुळे आजार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्यामुळे चिंता जी आहे ती संपूर्ण शहरामध्ये व्यक्त केली जाते। अगदी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी